पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसामध्ये 4 राज्यांचा दौरा करणार आहे। त्यामध्ये सिक्कीम असो, पश्चिम बंगाल असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो। 29 ते 30 मे दरम्यान या 2 दिवसांमध्ये ह्या 4 राज्याचा दौरा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आसाममध्ये सिक्कीम 50 या भव्य दिव्य कार्यक्रमात देखील सहभागी होणार होते। पण ज्या पद्धतीचं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीचं हवामान आहे त्यामुळे त्यांनी व्हीसीद्वारे सिक्कीम 50 या कार्यक्रमाला संबोधित केलं। महत्त्वाचं म्हणजे हजारो कोटी खर्च करून विविध प्रकल्प या 4 राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे। या 4 राज्यात स्थापन करणाऱ्या प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी 11 वाजता सिक्कीम येथून त्यांचा दौरा सुरू होणार होता, पण हवामानाच्यामुळे त्यांचं विमान तिथे काही लँड होऊ शकलं नाही आणि त्याचमुळे त्यांनी व्हीसीद्वारे हा कार्यक्रम निश्चित केला। आणि या असं म्हणता येईल की सिक्कीम 50 हा आसामच्या ज्या गौरवशाली इतिहास आहे त्या आसामच्या स्वर्ण महोत्सवी हा जो कार्यक्रम होता सिक्कीम 50 याला व्हीसीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केलं। महत्त्वाचं म्हणजे 750 कोटी रुपये खर्च करून इथे जिल्हा रुग्णालय बांधण्यात आलेलं आहे। त्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं। सोबतच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यासह राज्यातील विविध प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। खास करून आसाम राज्याला स्थापन व्हायला 50 वर्ष झाले, त्यानिमित्ताने एक विशेष नाणं देखील जारी करण्यात येणार आहे आणि स्मारक तिकीट आणि सोबतच स्मृतिचिन्हाचं देखील लोकार्पण प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। सोबतच पश्चिम बंगालमध्ये सिटी गॅस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे। आज दुपारी 2 वाजता साधारणतः पश्चिम बंगालमधील अलीपूर द्वार इथे सिटी गॅस वितरण प्रणालीचं लोकार्पण करण्यात येणार आहे। यासाठी जवळपास 1010 कोटी रुपयाचा हा प्रकल्प असून या प्रकल्पाला साधारणतः कुंजबिहारी जिल्ह्यातील 2.50 लाख घरांना या निमित्ताने पाईप गॅसचं कनेक्शन मिळणार आहे आणि 100 पेक्षा जास्त व्यावसायिक युनिट्सचं स्थापना होणार आहे आणि 19 CNG स्टेशनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या जनतेला विविध प्रकारच्या प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहे। सोबतच जर बघितलं आपण बिहारमध्ये पाटणा येथे नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी साधारणतः 5:45 हे पाटणा विमानतळाला दाखल होतील आणि तिथे नवीन इमारतीचं लोकार्पण करतील। साधारणतः 1200 कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ बांधण्यात आलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। 1040 कोटी रुपये खर्च करून या सिव्हिल एव्हिएशन विमानतळाचं भूमिपूजन देखील या निमित्ताने करण्यात येणार आहे। 30 मे रोजी जर बघितलं आपण 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संबोधित करणार आहे। साधारणतः 48,500 कोटी रुपयाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण पायाभरणी कार्यक्रम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। सोबतच 29,930 कोटी रुपयाच्या सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। याशिवाय पाटणा, आरा, सासाराम, वाराणसी, रांची आणि कोलकाता यासारख्या महानगराचं देखील महामार्गाचं हे जे सहाही महानगर आहे या सहाही महानगराला जोडणारा महामार्ग निश्चित करण्यात येणार आहे आणि त्याचं देखील लोकार्पण होणार आहे। त्याच्यासाठी महत्त्वाचा हा कार्यक्रम असणार आहे। सोबतच गंगेवरील जो पूल आहे तो सोन नगर महाराजगंज असा या पुलावरती 3रा रेल्वे मार्ग स्थापण्यात येणार आहे, त्याचं देखील लोकार्पण होणार आहे। सोबतच उत्तर प्रदेशाचा दौरा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। साधारणतः दुपारी 2:45 30 मे रोजी ते 20,900 कोटी रुपयाच्या अनेक प्रकल्पाचं उद्घाटन करतील, ज्यामध्ये चुनीगंज ते कानपूर रेल्वे प्रकल्प असो किंवा मेट्रो प्रकल्प असो, पनपी औष्णिक विद्युत महामार्ग विस्तार प्रकल्प असो, सोबतच रस्ते प्रकल्पांचा देखील समावेश आहे। एक खास करून जर बघितलं ट्रीटमेंट प्लांट असो, याशिवाय रेल्वे ओव्हरब्रिज असो, याशिवाय वीज प्रकल्पाचे लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। हा 2 दिवसाचा दौरा जो आहे 4 राज्याचा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामध्ये खास करून बिहारचा दौरा आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाटण्यामध्ये जर बघितला आपण तर पाटण्यामध्ये त्यांचा रोड शो देखील होणार आहे। ज्या रोड शोला मध्ये सर्व जे सहभागी लोक असतील ते विविध झेंडे आणू शकणार नाही, त्यांना फक्त तिरंगा झेंडा ठेवूनच हा रोड शो असणार आहे। या रोड शोच्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने जी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे त्यामधला हा पाटण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ही सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने ही पाटण्याची खास
करून पाटण्यामधला रोड शो असणार आहे। या निमित्ताने बिहारला जी विधानसभा निवडणूक यावर्षी होऊ घातलेली आहे त्या विधानसभा निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये याची घोषणा होईल विधानसभा निवडणुकीची। त्यापूर्वी वातावरण भाजपमय करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असणार आहे। पण सोबतच जर बघितलं या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये एकीकडे संपूर्ण ईस्ट म्हणजे साधारणतः खास करून नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्वेकडील राज्य जे आहे त्यामध्ये त्यांना एकवटण्याचा प्रयत्न होतोय। सिक्कीम 50च्या निमित्ताने, आसामला 50 वर्ष निमित्त झाल्याच्या निमित्ताने आणि तिथल्या जनतेच्या सेवेसाठी विविध प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे। सोबतच त्यानंतर बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। उत्तर प्रदेशाला नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष केलेलं आहे। त्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून येतात, त्यामुळे वाराणसीच्या विविध प्रकल्पाचं लोकार्पण देखील या निमित्ताने होणार आहे। म्हणजे 4 राज्यांचा दौरा करायचा आणि पश्चिम बंगालचा दौरा जर बघितला आपण तर तिथेही विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं विविध प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे। याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी पूर्ण जो नॉर्थ ईस्ट उत्तर पूर्व प्रदेशात ज्यामध्ये आसाम, कोलकाता, म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल, त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेश हे 4ही राज्यांना एक प्रकारे जोडण्याचा प्रयत्न या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।